नमस्कार मंडळी. रिअल इस्टेट सारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी योग्य निर्णय, योग्य कृती आणि उत्तम नेटवर्किंग असणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टींचं महत्त्व MEA नेहमीच सर्व उद्योजकांना पटवून देत असतं. MEA ने यावर्षी एक असा एक्सपो आयोजित केलाय जो प्रत्येक मराठा उद्योजकाला जागतिक स्तरावर घेऊन जाईल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2026. आणि याच जागतिक प्रवासाचे अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत चंद्ररंग ग्रुपचे CEO आदित्य जगताप सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपल्या चंद्ररंग ग्रुपची सुरुवात कशी झाली? पाहायला गेलं तर 1996 साली जगताप पाटील बिल्डर्स अँड प्रमोटर्स या नावाने याची सुरुवात झाली. ओके. आणि लक्ष्मणभाऊ जगताप असतील, लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप, विजयजी जगताप आणि शंकरभाऊ जगताप या 3 भावांनी ही खरं केलेली सुरुवात होती. त्यावेळेस ती परिस्थिती पाहता बऱ्याच लोकांना सोजेचं घर असं नव्हतं पिंपळे गुरवमध्ये, आणि तशी पाहिजे तशी डेव्हलपमेंट देखील झालेली नव्हती. तर हाच विचार घेऊन की गरीबातल्या गरीब वर्गाला सुद्धा एक त्यांच्या डोक्यावरती एक छत असलं पाहिजे, ही संकल्पना घेऊन खरं तर ह्यांनी सगळ्यांनी सुरू केलेला हा ग्रुप आहे. त्यानंतर पिंपळे गुरव असेल, पिंपळे सौदागर असेल, वाकड असेल, हिंजवडी आणि बालेवाडी असं एक पाऊल करत हे पूर्ण मोठं झालेला एक वटवृक्ष आज आपल्याला पाहायला भेटतो. तर या बिझनेसच्या सुरुवातीला नक्की काय चॅलेंजेस आले? तसं पाहायला गेलं तर सुरुवातीला बरेचसे चॅलेंजेस आले. मुळात मेन म्हणजे की जमीन भेटणं हा सर्वात पहिला चॅलेंज असा होता. त्यावेळेस खरं तर आम्ही सर्व भूमिपुत्रांचं पहिलं मी धन्यवाद करेल की त्यांनी सगळ्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या ज्या जमिनी असतील ते आम्हाला जेवी म्हणेल किंवा विकसन करारनामामधून आम्हाला ते डेव्हलपमेंटसाठी दिले आणि सगळ्यांचं एक घराचं स्वप्न ते आम्ही साकार करू शकलो. तर ते एक राहिलं आणि वेळोवेळी वेगवेगळे चॅलेंजेस नवीन येत गेले आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करत राहिलो. तर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आज अनेक ब्रँड्स आहेत. तर त्या ब्रँड्सपेक्षा आपला हा जो ब्रँड आहे, आपलं जे बिझनेस आहे, तर तो इतरांपेक्षा वेगळा कसा ठरतो? तर पाहायला गेलं तर चंद्ररंग ग्रुप हे त्याच्या क्वालिटीसाठी आणि त्याच्या वेळेत होणाऱ्या कामासाठी हे प्रसिद्ध आहे. आम्ही दरवेळेस नवीन प्रोजेक्ट हा पहिल्या प्रोजेक्टपेक्षा आणखीन वेगळा, आणखीन चांगला कसा करू शकतो ह्याच्यावरती आमचा नेहमी भर असतो. वेळोवेळीमध्ये आम्ही पोझिशन देण्याचं काम करत असतो आणि क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज न करता लोकांना एक सुजेचं घर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यानंतर देखील पोस्ट सेल्स नंतर कुठलेही काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये आमच्या क्लायंट्सला काही मदतीची गरज असेल तर ती देखील आम्ही करण्याचं काम ह्याच्या आधी आणि आत्ता करत आहोत. तर चंद्ररंग हे नाव खूप युनिक आहे म्हणजे या सेक्टरमध्ये, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. तर त्या नावामागची नक्की काय कहाणी? खरं चंद्ररंग हे नाव माझ्या आजोबांचं आणि आजींच्या नावाने हे दोन्ही हे करून गेलेलं आहे. दोघांचं नाव हे एक कंबाईन करून केलेलं आहे. पांडुरंग हे माझ्या आजोबांचं नाव होतं आणि चंद्रभागा हे माझ्या आजींचं नाव होतं. त्या दोघांच्या नावातून हे नाव चंद्ररंग ओके हे असं झालेलं आहे. खूप छान. म्हणजे पांडुरंगाचा आणि चंद्रभागेचा संगम होऊन हे चंद्ररंग नाव असं तुम्ही ठेवलेलं आहे. खरंच खूप छान. तर MEA आणि तुमचा कधीपासूनचा संबंध आहे? खरं पाहायला गेलं तर बऱ्याच वर्षांपासून MEA आणि आमचा एक छान घरासारखा एक संबंध राहिलेला आहे. पण पहिल्यांदा आम्ही अशा एक मोठ्या स्तरीय एक्झिबिशनमध्ये भाग घेत आहोत. तर व्यावसायिक दृष्टी किंवा एक आणखीन एक नातं घट्ट करणारा हा खरं तर एक स्टेपिंग स्टोन म्हणू शकता. MEA बाबत तुम्हाला काय इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटते? MEA बद्दल खरं तर बोलू तितकं कमी. MEA खरं एक परिवार आहे, जसं ज्याच्यामध्ये कुणी छोटा किंवा कुणी मोठा नाही आहे. ह्याच्यामध्ये मी पाहिलं तर इतकी विविधता आहे
इतके वेगवेगळ्या व्यावसायिकांची जी लोक आहेत हे सगळे एक आलेले आहेत. आणि ह्याच्यात मी कुणी पाहिलेलं नाहीये की कुणी एक मोठा उद्योजक आहे का कुणी छोटा उद्योजक आहे. ज्याचं कुणाचं टर्नओव्हर जास्त आहे त्याला एक कुठला तरी एक वेगळं स्थान आणि ज्याचं कमी आहे त्याला एक हे, असे अजिबात मी पाहिलेलं नाहीये. हे एकजूटपणे एकमेकांना मदत करतात. कुठेही कुणाला काही मदत लागली तर तिकडे ते सपोर्ट करतात. असा हा खरा तर परिवार आहे. तुम्ही सुद्धा एक तरुण उद्योजक आहात, तरुण तडफदार उद्योजक आहात. तर तुमच्यासारख्या इतर तरुण उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्या? खरं कुणाला सल्ला देण्या इतपत मी एवढा मोठा झालेलो नाहीये, पण मी नक्की माझ्या परिवाराचा, माझ्या वडिलांनी मला दिलेला कानमंत्र मी तुम्हाला सांगू शकेन की आपल्या व्यवसायाबद्दल, आपल्या कामाबद्दल आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. सतत आपण कष्ट घेतले पाहिजे. रिझल्ट आज नाही तर उद्या हे येतील, पण आपलं काम आपण करत राहा, एवढंच मी सगळ्यांना सांगेल. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. आपण कुठलाही व्यवसाय जर नवीन सुरू करत असो तर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं आणि त्याच्यामध्ये पुढे पुढे जात राहणं, चेंज होत राहणं, हेच खरं तर आपण शिकलं पाहिजे. तर MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो थ्रू तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन करा? मी इतर उद्योजकांना खरं सांगेल की जेवढ्या जास्तीत लोकांनी ह्याचं आपल्या एक्झिबिशनला यायला पाहिजे, ह्याचा उपभोग घेतला पाहिजे. आपल्या विविध व्यावसायिक जे मंडळी आहेत, काय काय लोक करत आहेत आपल्या ह्याचेच, हे आपल्याला समजून घे. आपण बऱ्याचदा काय होतं की कुठल्या एका विशिष्ट व्यवसायाबद्दल एक एक्झिबिशन असतो तर तेवढंच आपलं लिमिट होतं. पण इकडे जर आपण ह्या इंटरनॅशनल एक्झिबिशनचं जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 8 ते 10 विविध वेगवेगळे इंडस्ट्रीजचे लोक इकडे येणार. जवळपास 500 ते 550 स्टॉल्स आहेत इथे. तर शिकण्यासारखं खूप काही आहे. गरजेचं नाही की तुम्हाला कुठली गोष्ट हवी आहे किंवा त्या गोष्टी व्यतिरिक्त तुम्हाला यायचं आहे असं नाही. तुम्ही नॉलेज घेण्यासाठी यावं. एक आंतरराष्ट्रीय पातळीचं हे एक्झिबिशन होणार आहे, तर नक्की सगळ्यांनी यावं, सगळ्या वयोगटांनी यावं. ओके, सो तुम्ही स्टॉल बुक केलेला आहे, सो तुमचा स्टॉल नंबर काय आहे? माझा स्टॉल नंबर L3 आहे लेगसीमध्ये. तर आपण नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करावं आणि MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोला देखील आपण व्हिजिट करावं, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.